शेड्यूल 3 आहे. आता सर्व्हिस टॅक्समध्ये काय होतं, सर्व्हिस टॅक्सचा जेव्हा कायदा लागू केला गेला तो फायनान्स ॲक्ट थ्रू सर्व्हिस टॅक्स वापरला जात होता. तर त्यामध्ये जेव्हा मनमोहन सिंग ज्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते 1994ला, जसजसं काय होतं, माणसाचं सगळ्यात पहिले उद्दिष्ट काय असतं की आपलं अस्तित्व अबाधित राहिलं पाहिजे. 2 टायमाचं जेवण मिळालं तर त्यानंतर माणसाच्या इतर आणखीन सुप्त इच्छा जाग्या होतात. पहिले तेवढंच असतं ना अस्तित्व टिकवण्याकरता. पण जसं माणसाकडे पैसे वाढतात मग सर्व्हिस इंडस्ट्री डेव्हलप होते. हे बायका पहिले फक्त वेणी पाणीच करायच्या, कुंकूच लावायच्या. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बायका 1000 रुपयाचं बिल करतील, हे कधी आपल्याकडे ग्रामीण आपलं शेतकऱ्यांचं हे आहे ना, शेतीप्रधान देश आहे ना आपला, हे कधी आपल्याकडे विचारतच नव्हतं. पण जसं आपल्याकडे काळ बदलला, बऱ्याच गोष्टी बदलल्या, आणि आपल्याकडे पहिले मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॉंग झालं. मॅन्युफॅक्चरिंग झाल्यामुळे काय झालं, नोकऱ्या आल्या. नोकऱ्या आल्यामुळे काय झालं, सर्वसामान्य लोकांना, मध्यमवर्गीयांना जे चाळीत राहत होते त्यांना आपली घरं झाली. बँक आहेत, त्या बँकाच्या शाखा प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये झाला. म्हणजे बँकिंग सेक्टर वाढला. मग IT सेक्टर डेव्हलप झाला. त्यामुळे तिकडे मध्यमवर्गीय मुलं कामाला लागली. म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचा जसा विकास झाला तर साहजिक आहे त्यांचं लाईफ पुढे गेलं. स्वतःची घरं झाली, त्याच्याकडे गाडी आली, तर मग माणूस काय करणार, घरामध्ये इंटेरियर करणार, बायका दागिने घेणार, सोन्याचा भाव त्यामुळे वाढणार. हे सगळे परिणाम काय, लोकांकडे आर्थिक सुबत्ता वाढलेली आहे, हे जे लक्षण आहे की नाही एका कुठल्या वर्गाकडे. अदरवाईज एवढे साड्यांची इकडे एवढी दुकानं आहेत, सगळ्या दुकानांमध्ये साड्या विकल्या जातात. आणि कुठला पण म्हणजे मधला काळ सण असो तिथे गर्दी असते. म्हणजे काही वर्गाकडे पैसा आला आहे, कोणी जमीन विकली गेली म्हणून पैसा आला आहे, कोणाच्या घरामध्ये जे लोक कामाला आहेत त्यांना चांगला जॉब मिळाला आहे म्हणून पैसा आला आहे. अशा काळात काय होतं, सर्व्हिस इंडस्ट्री डेव्हलप होते. आणि सर्व्हिसेस पहिले जेव्हा जसं कळलं की आता आपला जो देश आहे हा डेव्हलप कंट्रीकडे चालला आहे, मग गव्हर्नमेंटने रिकमेंड केलं गेलं की तुम्ही सर्व्हिसवरती पण टॅक्स लावा. म्हणजे इस्त्रीचे कपडे जे असतील ही सर्व्हिस आहे, ज्यावर पण टॅक्स लावायचा. हे लोकांना पसंत येणार नाही. म्हणून काय केलं गव्हर्नमेंटने, पहिले तीन सर्व्हिसवर टॅक्स लावला. या 3 सर्व्हिसेस ज्या आहेत याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवरती होत नाही. त्यामुळे 3 सर्व्हिसेसवरती कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. नेक्स्ट इयर त्यांनी या 3मध्ये आणखीन काय सर्व्हिस ॲड केल्या, नेक्स्ट इयर आणखीन काय सर्व्हिस ॲड केला. हळूहळू करत त्यांना, आता एक समजा ब्युटी पार्लर सर्व्हिस आहे, ओके, ब्युटी पार्लर सर्व्हिस आहे, तर नक्की ब्युटी पार्लर सर्व्हिस म्हणजे काय हे डिफाईन करायला लागायचं. म्हणजे केस कापले, केसांना रंग दिला, नखांना रंग दिला, छोट्या छोट्या गोष्टी आहेत या त्यात कव्हर करायला लागायच्या. ते व्यक्ती काय बोलायचे, पण ही ॲक्टिव्हिटी आमची सर्व्हिसमध्ये येते ना तुमच्या, म्हणजे प्रत्येक सर्व्हिस त्यांना डिफाईन करायला लागत होते. मग त्यांनी काय केलं, जसं वर्गामध्ये 4 मुलं पास झाली, 100 मुलं आहेत तर 4 पास झाले सांगायला पाहिजे. पण जर जिकडे असं आहे की 90 लोक तिकडे पास झालेत, सोपं काय, हे 10 जण नापास झाले आहेत, बाकी सगळे पास, हे सोपं आहे ना. मग त्यातून निगेटिव्ह लिस्ट आली. निगेटिव्ह लिस्टचा अर्थ हा आहे, निगेटिव्ह लिस्टचा अर्थ असा आहे की ज्या ॲक्टिव्हिटी आहेत या 10 सर्व्हिसेस आम्ही डिफाईन करू, या तुमची सर्व्हिस नाही आहे ना तर ती सर्व्हिस टॅक्सेबल होईल, बस संपला विषय. मग ती ब्युटी पार्लर असो, ऑर्किटेक्ट असो, डिफाईन करायची गरज नाही. त्यातनं हा शब्द आला निगेटिव्ह लिस्ट. निगेटिव्ह लिस्ट, ॲक्टिव्हिटीज टू बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस. निगेटिव्ह लिस्ट किंवा ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटीज ज्याच्यावर GST लागणार नाही, म्हणजे आउट ऑफ स्कोप ऑफ GST. अशा कळला तुम्हाला. शब्द काही असो, शब्दाचा अर्थ प्रत्येक म्हणजे मागे पुढे आपण काय बोलतोय यानुसार शब्दाचा अर्थ बदलतो ना, आलं लक्षात. त्यामुळे तो शब्द कशात करता वापरला गेला, ते वापरण्याचा उद्देश काय शब्द वापरणाऱ्याचा, त्यानुसार लक्षात घ्या की इथे अशी ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन ज्याच्यावरती GST लागणार नाही, म्हणजे सप्लायमध्ये येत नाही, ती ॲक्टिव्हिटीची यादी हे 1 ते 8 दिलं तिकडे, हे काय निगेटिव्ह लिस्ट. म्हणजे त्याच्यावरती GST लागणार नाही, म्हणजे आउट ऑफ स्कोप ऑफ GST. सर्व्हिसेस बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉयर इन द कोर्स ऑर इन रिलेशन टू हिज एम्प्लॉयमेंट. त्यानंतर सर्व्हिसेस बाय एनी कोर्ट, ट्रिब्युनल, एस्टॅब्लिशमेंट अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. त्यानंतर फंक्शन्स परफॉर्म बाय मेंबर्स ऑफ पार्लमेंट
कोण असतं? मेंबर्स ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदार. मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर कोण असतं? आमदार. पंचायत, ग्रामसेवक, नगरसेवक यांना आता बघा परवा न्यूज आली की जे सरपंच उपसरपंच आहेत यांचं मानधन दुप्पट केलं. त्यांना जे मानधन मिळतं आहे ते एम्प्लॉयर गव्हर्नमेंटचे ते एम्प्लॉयर नाही आहेत, ते लोकांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचं काम काय की जे काय कायदे कानून आहेत ते बनवणं, लोकांच्या विकासाकरता काय योजना आणता येईल त्या आणणं आणि त्याप्रमाणे त्या इम्प्लिमेंट होतात की नाही बघणं, हे त्यांचं काम आहे लोकप्रतिनिधींचं. मग त्यांना मानधन मिळतं त्यासाठी. त्याच्यावर GST येऊ नये तर त्याकरता वेगळी एंट्री पाहिजे, म्हणून ही एंट्री आहे. ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन हू होल्ड्स एनी पोस्ट इन पर्च्युअन्स ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन दॅट कॅपॅसिटी. ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन ॲज अ चेअरपर्सन, हे पण सांगतो मी काय खाली. त्यानंतर सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, ब्युरियल, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मग त्याचं दहन केलं किंवा दफन केलं जातं तर त्याचं ट्रान्सपोर्टेशन होईल त्या मृत व्यक्तीचं. तर त्याकरता ज्या काय सर्व्हिसेस दिल्या जातात त्या सगळ्या यामध्ये कवर आहेत. याच्यावर GST येणार नाही, हे आउट ऑफ स्कोप ऑफ GST आहे. सेल ऑफ लँड, जमीन आहे याच्यावरती टॅक्स लागणारच नाही. जमीन ही जमीनच असते, त्याच्यावरती घर बांधलेलं असो किंवा नसो. मोकळी जमीन आहे, मोकळा प्लॉट आहे किंवा त्याच्यावरती एखादी इमारत आहे, जमीन विकली गेली, सेल ऑफ लँड GST येणार नाही. पण बिल्डिंग जी आहे ही बिल्डिंगचं कसं आहे, जमिनीवर जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू असतं तेव्हा ती बिल्डिंग नसते आणि त्याला जेव्हा कंप्लिशन सर्टिफिकेट मिळतं किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळतं की ती बिल्डिंग झालेली आहे, ही बिल्डिंग याचं अस्तित्व ज्यावेळेस रेकॉर्ड होतं गव्हर्नमेंटच्या दप्तरी त्यावेळेस त्याला बिल्डिंग म्हणजे त्या CC मिळते, कंप्लीट सर्टिफिकेट. ही बिल्डिंग आहे, ही कंप्लीट झाली बिल्डिंग. मग त्या बिल्डिंगमधला फ्लॅट विकला गेला किंवा संपूर्ण बिल्डिंग विकली गेली तर त्यावर GST येणार नाही. पण शेड्यूल 2 मध्ये कन्स्ट्रक्शन सर्व्हिस जर असेल मग इथे म्हटलं आहे सब्जेक्ट टू क्लॉज B ऑफ पॅराग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2. लँडवरती टॅक्स येणार नाही. सेल ऑफ लँड ही ॲक्टिव्हिटी सप्लाय नाही आहे. सेल ऑफ बिल्डिंग ही ॲक्टिव्हिटी पण सप्लाय नाही आहे. पण बिल्डिंग केव्हा होते, जेव्हा त्याला कंप्लिशन सर्टिफिकेट मिळतं तेव्हा होते. ॲक्शनेबल क्लेम जी मी अगोदर एक्सप्लेन केलं ती डेफिनेशन तुम्हाला कळली असेल नसेल फरक पडत नाही. फक्त लक्षात घ्या ॲक्शनेबल क्लेम काय गुड्स आहे, पण स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम सोडून म्हणजे लॉटरी, बेटिंग, गॅमलिंग वगैरे सोडून इतर जे ॲक्शनेबल क्लेम आहेत, जसं इन्शुरन्स क्लेम आहे त्याचे पैसे मिळणार आहेत. तुम्ही इन्शुरन्सचे प्रीमियम भरला आहे म्हणून तुम्हाला गाडीचं ॲक्सिडेंट झालं, ही गाडी एक उभी आहे आणि दुसरी गाडी येऊन त्यावर ठोकली, गाडी 10 वर्ष झाली, क्लेम केला, इन्शुरन्स कंपनीने पैसे दिले, तर हा ॲक्शनेबल क्लेम आहे. याच्यावर जे पैसे मिळतात त्यावर GST दिला जात नाही. ओके. पण लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग तुम्ही लॉटरी काढली त्यात तुम्ही पैसे दिलेत तर ह्याच्यावर GST येईल. त्यामुळे इथे काय म्हटलं आहे, अदर दॅन स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम हे वेगळं डिफाईन केलं आहे, ज्यात लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग परत आणखीन कॅसिनो वगैरे सगळं त्यामध्ये येतं. ते बघू आपण परत. ओके. मग आता काय म्हटलं आहे, ॲक्शनेबल क्लेम गुड्स आहेत आणि सर्व ॲक्शनेबल क्लेम हे आउट ऑफ स्कोप ऑफ GST आहेत एक्सेप्ट स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे, त्याच्यावर मात्र GST येईल. बाकीचे ॲक्शनेबल क्लेम काय आहेत त्यावर GST येणार नाही. सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम अ प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी टू अनदर प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी विदाउट सच गुड्स एंटरिंग इन टू इंडिया. तुम्ही एक ऑर्डर घेता ऑस्ट्रेलियामधनं की आम्हाला एक गुड्स पाहिजे, रिसिपेंट कुठला तुमचा न्यूझीलंडमध्ये आहे, भारतामध्ये गुड्स नाही येणार. तुम्ही परचेस करणार एका कंट्रीमधनं आणि सेल करणार दुसऱ्या कंट्रीमध्ये. तुम्ही परचेस केले, तुमच्या अकाउंटला 100 रुपये गेले, तुम्ही सेल केलं, तुमच्या अकाउंटला 120 रुपये आले, तुम्ही 20 रुपये प्रॉफिट झालं तुम्हाला. पण तुम्हाला या 100 रुपयाचं तुम्ही परचेस केलं आणि तुम्ही ते विकलं तिकडे, तुम्हाला याच्यावर कुठलाही GST लागणार नाही, कारण की हे ट्रान्झॅक्शन काय सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम अ प्लेस कुठना सप्लाय केला, एका कंट्रीतनं घेतला दुसऱ्या कंट्रीत दिला विदाउट एंट्रिंग, भारतामध्ये आलेच नाही गुड्स, ते त्याच्यावर GST लागू होत नाही. सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स, आता ह्याच्यामध्ये गुड्स वेअरहाऊसमध्ये आहेत, म्हणजे मी समजा गुड्स काय मागवले वेगळ्या कंट्रीमधनं आणि ते JNPT आले, बंदरा तिकडे आले आणि त्याच्या वेअरहाऊसमध्ये आहेत, पण ते मी क्लिअर नाही केले, ताब्यात नाही घेतले. लक्षात घ्या,
आणि मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला गुड्स पाहिजे, वेअरहाऊसला गुड्स पडले, तुम्हाला मी अधिकार देतो, तुम्ही जाऊन ते गुड्स घ्या. मग तुम्ही तिथे कस्टमचे चार्ज भराल आणि ते गुड्स घ्याल. पण मी तुम्हाला जे गुड्स विकले त्यावर GST येणार नाही. मी गुड्स जर परचेस केले असते आणि मग ते मी सिटीमध्ये आणले असते आणि मग विकले असते तर GST येईल. पण जोपर्यंत माझे गुड्स कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये आहेत, बिफोर क्लिअरन्स फ्रॉम होम कन्झम्पशन, म्हणजे कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये मी क्लिअर नाही केलेत, तर जो कोण क्लिअर करेल तो वन टाइम काय करेल, तिकडे GST भरेल. ॲक्च्युली मी मागवलेत, माझे आहेत, मालकी हक्क माझा आहे, मी तुम्हाला दिला, तुम्ही त्यांना दिला, त्यांनी त्यांना आणखी कोणाला दिला, जो ते सोडवायला जाईल. कारण विदाऊट क्लिअरन्स सप्लाय होतो त्याच्यावर GST येत नाही. एकदा ते क्लिअर करून मग विकले मग GST येईल. Supply of goods by the consignee to any other person by endorsement of document of title to goods after the goods have been. आता गुड्स मी मागवलेत आणि ते निघालेत आणि ते हायसीमध्ये आहेत, म्हणजे मोठ्या समुद्रामध्ये आहेत, आणि तेव्हा मी काय केलं, जे गुड्स ताब्यात घेण्याचे अधिकार आहेत तेच तुम्हाला दिले. पहिल्या केसमध्ये कसं आहे, गुड्स मी ताब्यात घेतले आणि वेअरहाऊसमध्ये ठेवले. दुसरी केस काय, गुड्स अगोदरच तुम्हाला मी डॉक्युमेंट दिले की गुड्स तुम्हीच ताब्यात घ्या आणि तुम्हीच क्लिअर करा. हे कस्टममध्ये कुठलीच ॲक्टिव्हिटी न करता गुड्स विकले. पहिल्या केसमध्ये कस्टममध्ये मी गुड्स ॲक्टिव्हिटी केली, गुड्स घेतले, माझे गुड्स आहेत, मी बोटीने उचलून घेतले आणि वेअरहाऊसला ठेवले, म्हणजे मला तिकडे कस्टममध्ये ड्युटी भरायला लागत नाही. जो कोण सोडवायला जाईल ड्युटी भरेल. मी वेअरहाऊसमध्ये ठेवलेत तर वेअरहाऊसचं भाडं मला भरायला लागेल. ओके, पुढे एक्सप्लेन करणार आहे, कळलं एवढं, ओव्हरव्ह्यू दिला फक्त. हे सर्व्हिसेस बाय एनी कोर्ट ऑर ट्रिब्युनल. कोर्टामध्ये जेव्हा केस चालते तेव्हा इथे काय फीज भरायला लागते, कोर्ट किंवा ट्रिब्युनलमध्ये. तर जे चार्जेस आहेत की समजा तुमची केस चालेल, मी 1,000 रुपये भरा, याच्यावर GST येणार नाही, कोर्ट फीज भरतो. Services by an employee to employer in the course of or in relation to his employment. आता ह्याच्यामध्ये एक कंपनी आहे, त्यांच्याकडे परमनंट एम्प्लॉई आहेत, कॉन्ट्रॅक्टवरचे एम्प्लॉई आहेत, टेम्पररी एम्प्लॉई आहेत, वेगवेगळे असतील ना, ट्रेनी आहेत, कुठल्याही प्रकारचे एम्प्लॉई असो. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय कॅज्युअल वर्कर टू एम्प्लॉई हू गिव्ज वेजेस ऑन डेली बेसिस. पगार रोजच्यावर दिला जातो. एम्प्लॉई आहे ना तो, त्याला त्याच्याशी काय ॲग्रीमेंट आहे, पगार रोज मिळेल, पगार महिन्याने मिळेल, पगार 3 महिन्यांनी मिळेल, हे काय बघितलं जाणार नाही. तो एम्प्लॉई आहे, हा संबंध आहे टू द वर्कर. एनी आर प्रोव्हाइडेड बाय द वर्कर इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. कॅन्टीन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर टू एम्प्लॉई ॲज पार्ट ऑफ पॅकेज शॅल नॉट बी अ सप्लाय. आता एकंदरीत त्याला जे काय दिलं जातं, कोणाला, एम्प्लॉयरकडनं एम्प्लॉईला, तुला एवढा पगार मिळेल, तुला जेवण खाणं मिळेल, पगार डेली मिळेल, पगार मंथली मिळेल, ह्या ॲक्टिव्हिटीवरती GST येणार नाही. Casual workers employed by a construction contractor for execution of a building contract for him are services in the course of employment. Similarly, casual workers employed by security services agency, ते जोपर्यंत काम चालेल तोपर्यंत त्यांना कामाला ठेवले. व इथे हे गरज आहे, ही बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत या इथे सिक्युरिटी पर्सनची गरज आहे. ते काम संपलं का, त्यांचं ॲग्रीमेंट संपलं का ते जाणार. पण जो पगार दिला जाईल, सगळ्यांना समोर काय दिसतं, एम्प्लॉयड किंवा एम्प्लॉई, म्हणजे एम्प्लॉयड इथे परमनंट जॉब करतोय, परमनंट जॉब करो, स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून जॉब करो, डेली बेसिसवरती पगार घेऊ, कुठल्याही प्रकारे जर तो पगार घेतो त्याचा टर्म्स काय, एम्प्लॉयर करता एम्प्लॉई काम करतो आणि त्याकरता त्याला एम्प्लॉयर काय पैसे देतो, तर त्या पैशावरती GST लागणारच नाही, कारण की ही ॲक्टिव्हिटी आउट ऑफ स्कोप ऑफ GST आहे, ही निगेटिव्ह लिस्टमध्ये आहे. अन्नपूर्णा इज अ डायरेक्टर इन निलगिरी लिमिटेड रिसिविंग रेम्युनरेशन विच इज डिक्लेअर्ड ॲज सॅलरी. डायरेक्टर आहे कंपनीचा, एखादी व्यक्ती, स्त्री पुरुष कोणी असो, कंपनीचे डायरेक्टर आहे आणि कंपनीच्या
जी सॅलरी दिली जाते त्या इन्कम टॅक्सची एक तरतूद आहे अंडर सेक्शन 192. TDS कट केलं जातं. टॅक्सेबल इन्कम जर असेल तर हे ऑब्लिगेशन आहे एम्प्लॉयरला की तुम्ही काय करा, एम्प्लॉईजचा पगारातनं काय अमाऊंट कट करा. एवढी अमाऊंट टॅक्सेबल होते तेवढी अमाऊंट त्याच्या टॅक्स म्हणून जमा झाली पाहिजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे त्याच्या पॅनच्या अंडर. तो जेव्हा रिटर्न फाईल करेल GSTचं नाही इन्कम टॅक्सचं, त्यावेळेस जर त्याने जास्त टॅक्स जमा केला असेल तर रिफंड मिळेल आणि कमी टॅक्स जमा झाला असेल तर तो वरची अमाऊंट कॅशमध्ये भरेल. पण त्याची अमाऊंट डिडक्ट करून ती जमा केली जाते आणि जेव्हा तो ITR भरतो इन्कम टॅक्स रिटर्न त्यावेळेस जी अमाऊंट जमा आहे त्यातनं जास्त अमाऊंट जमा झाली तर रिफंड मिळतो त्याला. कंपनीच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये काय सॅलरी म्हणून दिली जाते आणि जर सॅलरी असेल तर त्याचा कंपनीला ऑब्लिगेशन आहे इन्कम टॅक्सच्या लॉप्रमाणे की तुम्ही TDS डिडक्ट केला पाहिजे अंडर सेक्शन 192 इन्कम टॅक्स ॲक्ट. Only services that are provided to the employee to the employer in the course of employment are outside the scope of supply. जर आता एखादा एम्प्लॉई कंपनीला अशी कुठली सर्व्हिस देतो जी त्याच्या एम्प्लॉई म्हणून लागू होत नसेल तर ती त्यामध्ये येत नाही. ओके. And any amount paid by employer to employee for not joining a competing business. आता हे काय होतं, हे काय लक्षात घ्या की एक व्यक्ती एका ठिकाणी काम करतोय आणि त्यांनी सांगितलं की इथे खूप ऑफिस पॉलिटिक्स आहे, मला खूप वर्ष झाली, आता मला इथे काम करायचं काय त्रास वाटायला लागला, मला नको आहे. कंपनी चांगली आहे पण इथल्या लोकांशी माझं पटत नाही, मला नाही करायची ती नोकरी. त्यांनी कंपनीला सांगितलं की मला काय करायचं इकडे, ही कंपनी सोडायची आहे. आता त्याच्याकडे त्याचं जे वय आहे, त्याचा अनुभव आहे, दुसरी कंपनी त्याला जॉब देईल. आता जे मला काम येतं, समजा एक व्यक्ती एका हॉटेलमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतोय तर त्याचं कम्प्युटर हॉटेल जे आहे तिकडे त्याला काम मिळेल ना. ओके. आता इथे कसं काम चालतं, इथले काय सिक्रेट्स आहेत किंवा इथली काम करण्याची जी पद्धत आहे, पॉलिसी आहे, ती दुसऱ्या त्याच्या कम्प्युटरला कळू नये किंवा कळलं तर नुकसान होऊ शकतं त्या कंपनीचं. मग ती कंपनी काय म्हणते, बरं ठीक आहे तुला थोडासा जॉब सोड, पण दुसऱ्या कंपनीमध्ये आमचा हा एक एक्स कम्प्युटर आहे याच्याकडे तू जॉब करणार नाहीस ॲटलिस्ट पुढची 2 वर्ष 3 वर्ष असं ॲग्रीमेंट ते करतात. एनी अमाऊंट पेड कशा करता, एनी अमाऊंट पेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई फॉर नॉट जॉईनिंग अ कम्पिटिटिंग बिझनेस इज पेड फॉर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस ऑफ forbearance to act and cannot be considered for providing services in the course of employment. आता तो एम्प्लॉई नाही आहे बघा, म्हणजे एम्प्लॉई आहे म्हणून जे पेमेंट मिळतं ते इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आहे. आता तो जेव्हा नोकरी सोडणार आहे तेव्हा पुढे त्याने ती कंपनी जॉईन करू नये. म्हणजे जसं एक इन्फोसिस आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही इन्फोसिसमधून जॉब सोडताय तर दुसरी त्याची कम्प्युटर कंपनी आहे टाटा कन्सल्टन्सी, तिकडे तुम्ही जॉब करू नका म्हणून तुम्हाला हे 5 लाख रुपये घ्या, पुढची 2 वर्ष तुम्ही तिकडे जॉब करणार नाही, नोकरी करणार नाही. तर हे इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट नाही आहे, ही सॅलरी म्हणून नाही आहे. ओके. तर हे आउट ऑफ स्कोप ऑफ सप्लायमध्ये येणार नाही, हे टॅक्सेबल होईल. हा जो सप्लाय आहे हा सप्लाय टॅक्सेबल आहे. आशुतोष an independent director in the Nilgiri Limited receives the sitting fee 12,000. बघा काय, आता इथे त्यांनी सिटिंग फी घेतली ॲज पर कंपनी ॲक्ट. इंडिपेंडेंट डायरेक्टर आहे, शुड नॉट हॅव बीन ॲन एम्प्लॉई ऑफ द कंपनी. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय आशुतोष टू निलगिरी लिमिटेड आर नॉट इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. त्याला ही सिटिंग फीज का मिळते, ही त्याला पगार पण मिळत नाही आहे, ही डायरेक्टर आहे, कंपनी ॲक्टप्रमाणे त्याला हे एक अमाऊंट दिली जाते कंपनीकडनं. याच्यावरती रिव्हर्स चार्ज मिळेल, GST भरायला लागेल कंपनीला. हे ट्रान्झॅक्शन निगेटिव्ह लिस्टमध्ये इन्क्लूड होत नाही. एक ॲग्रीमेंट आहे, तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर मिळालं आहे की तुम्हाला आम्ही ॲज अ एम्प्लॉई अपॉइंट करतोय, मग तुम्हाला किती काम करायचं असेल, की काय सुट्ट्या असतील, किती पगार असेल, बेसिक किती असेल वगैरे वगैरे सगळं दिलं जातं. एक ॲग्रीमेंट तुम्ही साईन करता तेव्हा तुम्ही कोण झाले, एम्प्लॉई. पण हे जे दिलेलं आहे कंपनी कायद्याप्रमाणे तो डायरेक्टर पण आहे आणि कंपनीची मीटिंग अटेंड करणाऱ्याला त्याला सिटिंग फीज मिळते, ही एम्प्लॉई म्हणून मिळत नाही.
तो एम्प्लॉई नसता तरी मिळाले असते. एम्प्लॉई आहे म्हणून मिळत नाही. ओके, तर हे त्याचा सॅलरी नाही आहे, ही सॅलरी नाही आहे. काय बघा कसं होतं की एक कंपनी जेव्हा बनते तेव्हा डायरेक्टर कोण असतील याचं डॉक्युमेंट आहे. जसं पार्टनरशिपचं डीड असतं तसे कंपनीचे डॉक्युमेंट असतात, आर्टिकल ऑफ असोसिएशन. त्यात दिलेलं आहे कोण डायरेक्टर आहे, कोण प्रमोटर आहे, कोणाचे काय जॉब आहे हे दिलेलं आहे. आणि तो डायरेक्टर ज्यावेळेस कंपनीमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून पण काम करतोय तेव्हा कंपनी त्यावेळेला जसं इतर एम्प्लॉईशी ॲग्रीमेंट करेल त्याच ह्या एम्प्लॉईची पण ॲग्रीमेंट करेल. ॲज अ एम्प्लॉई तुम्हाला काय काम करायचं आहे आणि तुम्हाला किती पगार असेल. जसं सॅलरी स्लिप इतर एम्प्लॉईची बनते, हा डायरेक्टर त्याची पण बनते. मग जसं इतर एम्प्लॉईचा त्याचा TDS कट होतो, याचा पण कट होतो. याचा एक जॉब काय, एक रोल काय, ॲज अ एम्प्लॉई म्हणून काम करणं. आणि दुसरा रोल काय, डायरेक्टर म्हणून त्याच्या तिथे नाव आहे, जबाबदारी आहे कंपनीच्या कागदपत्री किंवा डायरेक्टर आहे. मग तो जेव्हा आपला एक रोल म्हणून करतो डायरेक्टर म्हणून आणि त्याला ती फीज मिळते, ती एम्प्लॉई म्हणून मिळत नाही. आणि दुसरा रोल काय, सॅलरी म्हणून जे मिळतं, मग सॅलरी असो, बोनस असो, ओव्हरटाईम असो, ते एम्प्लॉई म्हणून मिळत असेल तर ती सॅलरी झाली. त्याला एम्प्लॉई म्हणून काय जबाबदारी आहे, काय त्याचा ॲग्रीमेंट कंपनीशी आहे त्याप्रमाणे त्याला सॅलरी मिळणार, सॅलरी प्लस इतर ॲडिशन मिळणार. आणि जो डायरेक्टर म्हणून त्याचा जो रोल आहे, जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तो निभावतोय त्या कॉन्टॅक्ट्समध्ये त्याला जे मिळणार आहे ते एम्प्लॉय म्हणून मिळणार नाही आहे, डायरेक्टर म्हणून मिळणार आहे. सिटिंग फीस का मिळते, दिलं तिकडे कंपनी ॲज पर कंपनीचा ॲक्ट त्याला मिळते. मग ती डायरेक्टर म्हणून मिळते, एम्प्लॉय म्हणून मिळत नाही. जे त्याला एम्प्लॉय म्हणून मिळेल ते सप्लायमध्ये येणार नाही. पण इथे काय होईल, डायरेक्टर म्हणून मिळते तर कंपनीसाठी काय, तुम्ही ही अमाऊंट दिली ही सप्लाय आहे आणि तो सप्लाय रिव्हर्स चार्जमध्ये याचा टॅक्स कंपनीने भरायचा आहे. पण कंपनीने जेव्हा त्याला सॅलरी म्हणून पैसे देते त्याच्यावर कंपनीला कुठलाही GST भरायचा नाही ना, एम्प्लॉयला काय भरायचं आहे GSTचं. कळलं. जेव्हा आपण त्याचा रिव्हर्स चार्ज बघू सेक्शन 9(3) प्रमाणे जर कंपनीने डायरेक्टरला कुठली अमाऊंट दिली, सिटिंग फीस दिली, काही दिलं, तर ह्याच्यावरती कंपनीला काय पे करायचं आहे, डायरेक्टरची कुठली सर्व्हिस घेतली त्याकरता कंपनीला रिव्हर्स चार्जमध्ये TDS भरायला लागतो. पण त्यात हे पण दिलं आहे, समजा एखादा डायरेक्टर आहे त्याची काय लँड आहे, बिल्डिंग आहे, ती तो भाड्याने देतो आणि कंपनीला गरज आहे, तर कंपनी तुझ्याकडे लँड किंवा बिल्डिंग आहे ना, आम्हाला भाड्याने दे. मग त्यावेळेस रिव्हर्स चार्ज लागत नाही, तेव्हा फॉरवर्ड चार्ज लागतो. तिथे घेईन तेव्हा परत सांगेन. आता लक्षात घ्या, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यात एक ॲग्रीमेंट आहे एम्प्लॉयरचा एम्प्लॉईशी. ते ज्या व्यक्ती झालेलं आहे त्याला कुठली अमाऊंट दिली एम्प्लॉयरनी एम्प्लॉय म्हणून, तर ती अमाऊंट GSTच्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये टॅक्सेबल होत नाही. मग डायरेक्टर का असे ना तो, पण डायरेक्टर जर असेल तर तसं ॲग्रीमेंट त्याच्यावर असलं पाहिजे कंपनीचं आणि तो TDS त्याचा डिडक्ट होत असेल तर क्लिअर होतं की तो एम्प्लॉई आहे. मग जी अमाऊंट डायरेक्टर घेतो त्याच्यावर GST लागूच नाही, GST लागू होणार नाही. आणि दुसरं हे सांगितलं इकडे की एखादा एम्प्लॉई नोकरी सोडतोय म्हणून त्याला काय अमाऊंट दिली जाते की तू ह्या स्पेसिफिक ठिकाणी जॉब करू नको, हे 5 लाख रुपये घे, तर हे ट्रान्झॅक्शन GSTच्या स्कोपमध्ये येणार. आणि तसंच सिटिंग फीज दिली डायरेक्टरला तर हे पण काय येणार, GSTच्या स्कोपमध्ये येणार. हे लिस्टमध्ये इन्क्लूड होत नाही. टर्म कोर्ट इन्क्लूड्स डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. हे जे कोर्ट आहेत, कोर्ट किंवा ट्रिब्युनल्स एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. तिकडे जी फीज टेकन बाय कोर्ट किंवा ट्रिब्युनल आहे, फीज चार्ज एट द टाइम बाय बिंग इन फोर्स विल नॉट बी सब्जेक्ट टू GST ॲट इट इज नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता जे functions performed by members of parliament, members of state legislature, members of पंचायत, members of municipalities and members of local authorities. म्हणजे खासदार, आमदार, ग्रामसेवक, नगरसेवक यांना जे मानधन सरकारकडून मिळतं त्याच्यावरती GSTची आकारणी होणार नाही, कारण हे ट्रान्झॅक्शन किंवा ही ॲक्टिव्हिटी ही आउट ऑफ स्कोप ऑफ GST आहे. नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ
सर्व्हिस आहे. द ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन who holds any post in the pursuance of the provision of the constitution in that capacity. आता यामध्ये the work done by the President of India, Prime Minister of India, the judges at all level of court or anybody holding a public office would not amount to supply of goods or services. याचा अर्थ हा, याचा अर्थ तसंच हे पुढे आहे. ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन ॲज अ चेअरपर्सन ऑर अ मेंबर ऑफ आता ह्याच्याकरता एक्झाम्पल काय ट्राय आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया इज ऑल्सो अ बॉडी एस्टॅब्लिश बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. याचा चेअरमन, मेंबर, डायरेक्टर हे एम्प्लॉई नसतात. त्यामुळे ऑफ दीज बॉडीज शॅल बी आउट ऑफ स्कोप ऑफ दिस. हे वेगळी एंट्री घ्यायला लागली कारण ते एम्प्लॉई नसतात. चेअरपर्सन ऑर अ मेंबर यू डायरेक्टर ऑफ इन बॉडी एस्टॅब्लिश बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटी अँड हु इज नॉट डीम ॲज अन एम्प्लॉई. जिकडे एम्प्लॉई नाही आहे तिकडे त्यांना जे मानधन दिलं जातं त्याच्यावरती जीएसटीची आकारणी होणार नाही. आणि हे जे आहे वरचं द फंक्शन परफॉर्म बाय मेंबर ऑफ पार्लमेंट याचं एक्झाम्पल हे दिले. ते मेंबर काय करतात. द मेंबर्स ऑफ द बॉडीज मेन्शन अबोव हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ फ्रेमिंग लॉज, रेग्युलेशन्स, गाईडलाईन्स, इन्श्युअर स्मूथ रनिंग ऑफ द सोसायटी ॲट लार्ज. सच ॲक्टिव्हिटीज ऑफ फ्रेमिंग लॉज, deliberating for the better functioning of the society. म्हणून त्यांना मानधन मिळतं. पण त्याच्यावर जीएसटी नाही. ते एम्प्लॉई नाही आहे. सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल अंतिम संस्कार, ब्युरियल, क्रेमेटोरियम स्मशान, मॉर्च्युरी डेड बॉडी ज्या रूममध्ये ज्या जागी ठेवली जाते ती जागा मॉर्च्युरी आणि त्या मृतक शरीर जे असतं त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्याकरता जी सर्व्हिसेस दिल्या जातात. मॉर्च्युरी कीपिंग अ डेड बॉडी इन इट्स प्रिमायसेस हे चार्जेस घेणार. ती बॉडी सेफ ठेवायची, त्याच्यावर जीएसटी येणार नाही. मग ती बॉडीज न्यायची आहे कुठे, तिथे अंतिम संस्कार करण्याकरता जिकडे ती दहन किंवा दफन केलं जाईल तिकडे. तर मग ट्रान्सपोर्टेशन ऑफ डिजीज फ्रॉम हॉस्पिटल ऑर एनी अदर प्लेस टू द क्रेमेटोरियम ऑर अ ब्युरियल ग्राउंड त्याचे चार्जेस लावले जातील पण त्याच्यावरती जीएसटी येणार नाही. तसंच पर्सन असिस्टिंग विथ द रिच्युअल्स ऑफ अ फ्युनरल जे कोण तिथे व्यक्ती असतील ते मंत्र म्हणत असतील आणखीन काही गोष्टी करत असतील ते जे काय फीज घेतील त्याच्यावर जीएसटी येणार नाही. ओके. आता बघा लग्न करणारे लग्न लावणारे वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे लोक आहेत ना. जसं मौलवी असतील, पादरी असतील, पंडित असतील, पुजारी असतील हे लोक काय करतात असे वेगवेगळ्या रिच्युअल्समध्ये भाग घेतात. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही सप्लाय आहे की नाही. सप्लाय गुड्स आहे, सप्लाय सर्व्हिस आहे. सर्व्हिस आहे ना. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात की जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचं जे आपल्याकडे रीतिरिवाज आहेत त्या रीतिरिवाज परंपरेप्रमाणे अशा प्रकारचे कार्य करत असतात. तर तुम्ही इथे बघाल तर जे लोक अंतिम संस्कारात जेव्हा होतात त्यावेळेस ते जे काय मंत्रतंत्र किंवा जे काय रीतिरिवाजप्रमाणे केलं जात असतील याच्यावर त्यांना जे चार्जेस दिले जातात त्याच्यावरती कुठलेही जीएसटी येणारच नाही कारण ते सप्लायमध्येच नाही आहे. पण तुमच्याकडे ते गणपती येऊन गेले, पूजा करायला कोण व्यक्ती आला असेल त्यांनी तुमच्याकडनं चार्जेस घेतले असतील त्याच्यावर जीएसटी यायला पाहिजे की नको त्याचा प्रश्न आहे ना. हां, मग त्याच्यावरती जीएसटी जर यायला पाहिजे आणि जर तो एक्झाम्ड नसेल तर टॅक्सेबल होईल. म्हणजे पहिले मी हे बघीन की अरे असे कुठले रीतिरिवाज परंपरा आहेत किंवा पूजा अर्चा आहेत याच्यामध्ये आपण काय करतो असे रिच्युअल्स करतो यामध्ये त्यांना काय पेमेंट करतो तर हे शेड्यूल 3 मध्ये आहे का नाही आहे. मग मी हे बघीन की ते एक्झाम्पशनमध्ये आहे का. ही सर्व्हिस मला कळली तुम्ही नोटिफिकेशन आहे त्यात हे आहे का आहे त्यात एक्झाम केलं आहे. जर त्यात एक्झाम नसेल केलं मग ते टॅक्सेबल होईल. सिक्वेन्स लक्षात घ्या. तुमच्याकडे एक ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी सर्व्हिसची काही गोष्टी तुम्हाला बघायला लागेल. तुम्ही पहिले बघाल की शेड्यूल 1 मध्ये किंवा सेक्शन 7(1) मध्ये AA, B, C मध्ये आलात का शेड्यूल 1 ला याल तुम्ही आपला आहे की नाही बघाल. आयदर ते बघाल ना. सगळ्यात पहिले काय बघायचं शेड्यूल 3 मध्ये आहे का. शेड्यूल 3 मध्ये नाही आहे मग आपण शेड्यूल सेक्शन 7(1) मध्ये AA, B आणि C मध्ये बघणार.
आणि त्यामध्ये आहे, शेड्यूल 3मध्ये नाही आहे. म्हणजे माझी ती सर्व्हिस जी मी पूजा अर्चा करण्याची चार्जेस दिले, ही एक ॲक्टिव्हिटी मी केलेली आहे किंवा हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. जर ती सर्व्हिस एक्झाम नसेल तर टॅक्सेबल होईल. मग टॅक्स कोण देईल? जर टॅक्सेबल झाले तर टॅक्स कोण देईल? जर 9(3) रिवर्स चार्ज आहे, त्यामध्ये 20 एंट्री आहेत, त्यामुळे सर्व्हिसच्या 20 एंट्री आहेत, त्यात ती एंट्री नसेल तर मग फॉरवर्ड चार्ज आहे. समजा हे जे लोक आहेत जे पूजा अर्चा करतात, ती सर्व्हिस जर टॅक्सेबल झाली तर ते सेक्शन 9(1) प्रमाणे टॅक्स गोळा करतील आणि जमा करतील. पण कधी? त्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेल्यानंतर ट्रान्झॅक्शन घ्यायला लागेल. विसरू नका ते विसरू नका. सेक्शन 22, 23, 24 आहेत ना. पण जर त्यांची सर्व्हिस एक्झाम्ड आहे, सेक्शन 23 प्रमाणे ट्रान्झॅक्शन घ्यायची गरज नाही. समजलं ना तुम्ही? हे लिंक लावा, लक्षात घ्या की सेक्शन 23मध्ये एक्झाम सप्लाय आहे की जो करत असेल त्याला गरज नाही ट्युशन घेण्याची, ट्युशन घेणार नाही. पण जर ती सर्व्हिस एक्झाम नसेल तर मग ॲग्रिगेट टर्नओव्हर, मग 22(1) प्रमाणे जर ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या राज्यामध्ये जिकडे तो सर्व्हिस देतोय तो जर 10 लाख 20 लाख लिमिट एक्सिड करत नाही तोपर्यंत तो व्यक्ती अनरजिस्टर्ड राहून सप्लाय करू शकतो. आणि जर त्याचा टर्नओव्हर ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेला, महाराष्ट्राचा विचार केला तर 20 लाखाच्या पुढे गेला तर मग त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि मग जिकडे जाऊन तो पूजा करेल किंवा त्याला दक्षिणा 1,000 रुपये टॅक्स इन्व्हॉइस बनवेल, दक्षिणा 1,000 टॅक्स, असं होईल की नाही? 180 रुपये टॅक्स पुढे, असं होईल. जे काय तुमच्या आसपास चाललं आहे तुमच्या माइंडमध्ये हे आलं पाहिजे. ही ॲक्टिव्हिटी कसली आहे? ही सप्लायमध्ये येते का? ही शेड्यूल 3मध्ये येते का? शेड्यूल 3मध्ये येते. हे जे आहे आता आपण बघतोय एंट्री हे जे पॅरा नंबर 4 बघतोय, ही शेड्यूल 3मध्ये येते म्हणून याच्यावर टॅक्स नाही. पण अशा प्रकारे जे लोक रिच्युअल्समध्ये लोकांना मदत करून त्यांची फीज घेतात रिच्युअल्स करताना, ते इतर कुठले रिच्युअल्स आहेत, लग्न, मुंज, बारसं, याच्यामध्ये जे काय केलं जातं त्यात त्यांना जी फीज मिळते ती एक्झाममध्ये येते आणि त्यामुळे ती टॅक्सेबल नाही आहे आणि म्हणून ते लोक रजिस्ट्रेशन घेत नाहीत. 23(2) प्रमाणे नो रजिस्ट्रेशन, एक्झाम सप्लाय आहे, त्यामुळे त्यांचा जो टर्नओव्हर आहे त्यांना कुठेही ती माहिती देण्याची गरज नसते. आणि त्यांचे पैसे जर बँकेत आले तर ते इन्कम टॅक्स भरणार आहेत आणि कॅशमध्ये त्यांना दिले गेले तर त्यांना इन्कम टॅक्स काय कळतच नाही ना गव्हर्नमेंटला किती पैसे कोणी कमवले. सेल ऑफ लँड शेड्यूल 2 आपण बघणार आहोत. त्यामध्ये हे दिलं आहे की कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग, सिव्हिल स्ट्रक्चर or a part thereof including complex or building intended for sale to a buyer wholly or partly, ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. जर कन्स्ट्रक्शन चाललंय, जे कॉम्प्लेक्सचं असो, बिल्डिंगचं असो, सिव्हिल स्ट्रक्चर, संपूर्ण बिल्डिंग विका, संपूर्ण जे बांधलेलं आहे ते सगळं विकलं जाईल किंवा त्यातला काही भाग, आणि शॉप नंबर 1, शॉप नंबर 2 असं वेगवेगळं विकलं जातं संपूर्ण त्या कन्स्ट्रक्शनमधला, तर हे सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये येतं. पण जर बिल्डिंग पूर्ण झाली वेअर, आणि इथे बिल्डिंग पूर्ण झाली आणि वेअर द एंटायर कन्सिडरेशन हॅज बीन रिसिव्ड, जर तुम्ही बुकिंग करता आणि तुम्ही बुकिंग अमाऊंट भरता 5,000 रुपये, ओके, 5,000 रुपये, आणि बाकी कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं का तुम्ही उरलेली अमाऊंट द्या. 5,000 तुम्ही 1 रुपया जरी तुम्ही पहिल्यांदा पे केला आणि बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर बाकीचं पेमेंट केलं तरी पण संपूर्ण अमाऊंटवरती GST लागतं. पण एंटायर कन्सिडरेशन बिल्डिंग पूर्ण झाली आहे आणि संपूर्ण अमाऊंट बिल्डिंग पूर्ण झाली, CC मिळाली का बिल्डर बोर्ड लावतो नो GST CC रिसिव्ड, ओके. कारण की असा बोर्ड का लावतो? कारण मग ते शेड्यूल 3 मधलं पॅरा 5चं ट्रान्झॅक्शन होणार. CC मिळाली, आता GST नाही. Where the entire consideration has been received after issuance of completion certificate, where required by the competent authority or after its first occupation, whichever is earlier. आता एखादी जागा असते घ्यायची असते बिल्डरला, तू काय करतो, बाजूला पण जागा आहे, तो अशी आसपासची 3-4 लोकांची जागा घेतो आणि तिकडे परमिशन काढतो
महानगरपालिकेकडनं किंवा जी कुठली ऑथॉरिटी आहे जिकडे जाऊन त्याला परमिशन काढायची, परमिशन काढतो. बिल्डिंगचं काम पूर्ण होतं. पहिल्या तिथे असतं एक विंग ए, विंग बी, विंग सी असं असतं. 3-4 बिल्डिंग त्याला बांधायचे आहेत. हा संपूर्ण प्रोजेक्ट त्यांनी ॲप्रूव्ह केला आणि एका ठिकाणचा जो कोण जमीनधारक असतो किंवा जो व्यक्ती असतो तो तिथे केस टाकतो की ही जमीन आमची आहे, ही इथे बिल्डिंग कशी कोणी मला सुरुवात केली. आणि मग तिथला मॅटर काय होतो, कोर्ट मॅटर होतो आणि तो स्टे येतो. ती बिल्डिंग पूर्ण होत नाही. म्हणजे बिल्डिंगचा जो संपूर्ण प्रोजेक्ट आहे त्यातला काही भाग पूर्ण होतो, काही भाग पूर्ण होत नाही. मग जेवढा भाग पूर्ण झाला आहे CC कधी मिळेल, एंटायर प्रोजेक्ट पूर्ण झाला CC मिळेल. पण थोडा भाग पूर्ण झाला तर त्याला OC मिळते. काही ठिकाणी असा प्रकार आहे की ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट, तुम्ही ते राहू शकता. प्रोजेक्ट कंप्लीट नाही आहे पण त्यातला काही भाग कंप्लीट आहे, मग त्याला ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट मिळतं. काय पहिले मिळालं, ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट किंवा मग कंप्लिएंट सर्टिफिकेट. एक CC म्हणजे कंप्लिएंट सर्टिफिकेट. एक CC अशी असते की ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट ॲप्रूव्ह होतो, म्हणजे तुम्ही एक बिल्डर जो असतो तो सबमिशन करतो की ही जमीन आम्ही घेतलेली आहे, ही डॉक्युमेंट आहे, इथे आम्हाला बिल्डिंग बांधायची आहे. मग त्याला तिकडे कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळतं, त्याला पण CC म्हणतात. कमेन्समेंट सर्टिफिकेट, तुम्ही इथे आता बिल्डिंग बांधायला सुरुवात करू शकता. कमेन्समेंट सर्टिफिकेट, ओके. म्हणजे जमीन समजा खडबडीत आहे, तिकडे काय दगड आहेत, मग ते त्याला फोडायचे आहेत किंवा जे काय असेल ते तो प्रॉपर करतो. ते थोडा डोंगराळ भाग आहे, थोडं त्याला लेवल करायला लागेल, तर हे सगळं तो करतो आणि मग त्याला ते बांधकाम करता येईल. मग त्याला सर्टिफिकेट मिळतं की ठीक आहे तुम्ही कमेन्समेंट सर्टिफिकेट घ्या. कुठेही बांधकाम करायचं असेल तर ते देण्यापूर्वी पहिले येऊन जमीन बघतात की जमीन कशी आहे, इथे बिल्डिंग बांधणं योग्य आहे का. जर त्यांना वाटलं की इथे बिल्डिंग बांधणं योग्य नाही आहे तर त्यांना परमिशन मिळत नाही, इथे बांधता येणार नाही बिल्डिंग. पण ती काही अटी शर्तीवरती की तुम्ही या प्रकारे ही जमीन सरळ करा, प्रॉपर करा, हे करा, ते करा, ते केलं तर त्या अटी शर्तीवर त्यांना CC मिळते. ती CC काय, कमेन्समेंट सर्टिफिकेट. आणि बिल्डिंग कंप्लीट झाली का मग CC मिळते, ती आहे कंप्लिशन सर्टिफिकेट. आणि त्यामध्ये असा कुठला डिस्प्यूट झाला तर काही भाग कंप्लीट झाला आहे तो वापराची परमिशन मिळते, ती ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट. हेच मी रफली तुम्हाला सांगतोय. तुम्ही डिटेल्समध्ये जा, टेक्निकली आणखीन बघाल, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. नाव इट इज क्वाईट क्लिअर दॅट सेल ऑफ लँड विल नॉट अट्रॅक्ट GST. लँड ही कायम लँडच असते, पण बिल्डिंगला बिल्डिंग केव्हा म्हटलं जातं त्याला CC किंवा OC मिळेल तेव्हा. पण जोपर्यंत बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे मग त्याला शेड्यूल 2 मध्ये GST लागतो, कारण ती सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, कन्स्ट्रक्शन सर्व्हिस आहे. सेल ऑफ बिल्डिंग बिफोर इट्स फर्स्ट ऑक्युपेशन और बिफोर इश्युअन्स ऑफ कंप्लिशन सर्टिफिकेट विल बी टॅक्स अंडर GST अँड शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. बिफोर इश्युअन्स ऑफ CC किंवा OC काय, सप्लाय ऑफ सर्व्हिस, कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. ॲक्शनेबल क्लेम, अगोदर इथे आहे ना स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम हे नव्हतं, ही डेफिनेशन नव्हती. वर्षभरापूर्वी आपल्याकडे रमी किंवा असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म डेव्हलप झाले नव्हते आणि चांगले सेलिब्रिटीज अशा प्लॅटफॉर्मवरती ॲड करत नव्हतं. लक्षात घ्या. मोबाईल असं ओपन केला ना तर काय मेसेज आलेला असतो की तुम्ही हा गेम खेळा, तो गेम खेळा, तुमच्या अकाउंटला इतकी अमाऊंट क्रेडिट झालेली आहे, एन्जॉय करा, हे करा. म्हणजे काम बंद करा आणि तुम्ही हे करा. अशाने महासत्ता होईल का आपला देश. मग गव्हर्नमेंटने काय केलं की ठीक आहे ज्यांना करायचं ते करतील, पण आपण काय करूया, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही GSTच्या स्कोपमध्ये आणूया. म्हणून इथे पहिले काय होतं, इथे फक्त होतं की ॲक्शनेबल क्लेम अदर दॅन लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंग एवढं होतं. त्यामध्ये लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंगमध्ये जे असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन गेम आहेत ते त्यात कवर होत नव्हते. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, काही डेफिनेशन्स अमेंडमेंट करून टाकल्या. जसं ॲज पर सेक्शन 2 102A मध्ये स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम हे डिफाईन केलं. मीन्स काय, ॲक्शनेबल क्लेम इन्व्हॉल्व इन ऑर बाय वे ऑफ बेटिंग, कसिनोज, गॅम्बलिंग, हॉर्स रेसिंग, लॉटरी, ऑनलाईन मनी गेमिंग, हे सगळं काय स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम आहे. म्हणजे तिथे तुम्ही काही पैसे, जो कोण त्यामध्ये भाग घेतो, पार्टिसिपंट जो आहे तिकडे काय पैसे देतो आणि त्यामध्ये जर त्याचा नंबर आला
त्याला काहीतरी करावं लागतं, किंवा लॉटरीमध्ये आपण काही करत नाही. पण बाकी जिकडे आहे तसं रमी वगैरे आहे तिकडे पार्टिसिपंटला गेम तो खेळायला लागतो ना, ऑनलाईन गेमिंग, त्याला गेम खेळायला लागतो आणि त्यात तो विनर झाला पार्टिसिपंट तर त्याला पैसे मिळतात. पैसे गेम इन्क्लूड काय काय दिलं आहे? बेटिंग, कसिनोज, गॅम्बलिंग, हॉर्स रेसिंग, लॉटरी, ऑनलाईन मनी गेमिंग. हे काय स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम आहेत. म्हणजे तुम्ही जर का त्यामध्ये भाग घेतला आणि जर तुम्ही त्यात विनर झालात तर तुम्ही क्लेम कराल की मी विन आहे, मला पेमेंट करा. हरलात तर काय मिळणार नाही. ऑनलाईन गेमिंग मीन्स ऑफरिंग ऑफ अ गेम ऑन द इंटरनेट ऑर ॲन इलेक्ट्रॉनिक नेटवर्क अँड इन्क्लूड्स ऑनलाईन मनी गेमिंग. हे डिफाईन केलं 80A हा क्लॉज टाकून. ओके, सेक्शन हे पण ते 2 पाहिजे. ऑनलाईन गेमिंग इन विच प्लेयर्स, इथे आहे, मला दाखवतो मी. हा सेक्शन 2 जो आहे आलं 80A 80B आहे ना. ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन मनी गेमिंग. स्पेसिफिक ॲक्शनेबल क्लेम 102A आला. आता सप्लायर दिसेल तुम्हाला, सप्लायर. आता इथे बघा एक प्रोव्हिजन आहे, प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन हू ऑर्गनायझेस और अरेंजेस डायरेक्टली और इनडायरेक्टली सप्लाय ऑफ स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम. ओके, कळलं काय? ऑनलाईन मनी गेमिंगसाठी तुमची ॲक्टिव्हिटी आहे, पण प्लॅटफॉर्म माझा आहे. माझ्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही काय करताय? अरेंज करताय ॲक्शनेबल क्लेमसाठी. तर इथे काय दिलं आहे? सप्लायर कोण आहे? सप्लायर प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन हू ऑर्गनायझेस और अरेंजेस डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सप्लाय ऑफ अ स्पेसिफिक ॲक्शनेबल क्लेम्स इन्क्लुडिंग अ पर्सन हू ओन्स, जो मालक आहे, जो ऑपरेट करतो, जो मॅनेज करतो डिजिटल और इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म फॉर सच सप्लाय शॅल बी डीम टू बी काय मानलं जाईल? सप्लायर ऑफ सच ॲक्शनेबल क्लेम. ओके, म्हणजे तुमचा पैसे तुम्ही गोळा करता, तुम्ही घेता, मी तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे आणि तुम्ही पळून गेलात तर सरकार मला पकडणार की तुमच्या थ्रू झाला, तुम्ही सप्लायर आहात. जे कोण प्लॅटफॉर्म बनवतील त्यांना गव्हर्नमेंट पकडणार. त्यांना हे बघायला पाहिजे की आपल्या प्लॅटफॉर्मवरून जे कोण सप्लाय करतायत ते प्रॉपर टॅक्स भरतात की नाही. त्यांनी नाही भरला तर जो कोण मॅनेज करतो इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म किंवा डिजिटल, तो जो ऑपरेटर, जो ओनर आहे, जो ऑपरेट करतो, जो मॅनेज करतो, तोच काय असेल मानला जाईल की सप्लायर. आणि वेदर सच ॲक्शनेबल क्लेम्स आर सप्लायड बाय हिम और थ्रू हिम अँड वेदर कन्सिडरेशन इन अ मनी और मनीज वर्थ इन्क्लुडिंग व्हर्च्युअल डिजिटल असेट फॉर सप्लाय ऑफ सच ॲक्शनेबल क्लेम्स इज पेड और कन्वेड टू हिम और थ्रू हिम और प्लेस ॲट हिज डिस्पोजल इन एनी मॅनर अँड ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे ह्यातनं त्यांनी काय केलं की जर का या प्रकारे बिझनेस होतोय तर तो प्लॅटफॉर्म ओन करणारा, तसंच ॲमेझॉन थ्रू बिझनेस होतो, तसे असे प्लॅटफॉर्म कोणतरी बनवतील ज्यांच्या थ्रू हे बिझनेस होतील. तर जे ओन करतात, जे मॅनेज करतात, जे कंट्रोल करतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, ज्यांच्यामुळे हा सप्लाय होतो ते कोण असतील? सप्लायर असतील. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट गव्हर्नमेंटला गरज पडली म्हणून त्यांनी इकडे ह्या डेफिनेशन, पहिली गोष्ट हा पॅरा चेंज केला, ॲक्शनेबल क्लेम अदर दॅन. म्हणजे आम्ही सांगतोय की ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी सगळ्या ज्या आहेत ह्या सप्लायमध्ये येतील, कारण की ते ॲक्शनेबल क्लेमच्या व्याख्येमध्ये बसतं. म्हणून ते वगळलं की आमच्यामध्ये ॲक्शनेबल क्लेम काय आहेत? नायदर सप्लाय गुड्स और नॉन सर्व्हिसेस आहेत, पण हे ॲक्शनेबल क्लेम आहेत हे सप्लाय गुड्समध्ये येतील. कुठले? बेटिंग, कॅसिनोज, गॅम्बलिंग, हॉर्स रेसिंग, लॉटरी, ऑनलाईन मनी गेमिंग. आणि ऑनलाईन मनी गेमिंग म्हणजे काय? ऑफरिंग ऑफ अ गेम ऑन द इंटरनेट or electronic network and includes online money gaming. Online money gaming means online gaming in which players pay or deposit money or money's worth, including virtual digital asset.
कुठली करन्सी आली ती क्रिप्टो काय हां मनीज वर्थ money or money's worth including virtual digital assets in the expectation of winning money or money's worth including virtual digital asset in any event including game, scheme, competition or any other activity or process whether or not its outcome or performance is based on skill. म्हणजे काही गेम असे आहेत की ज्यात हे म्हणतात की हा जुगार नाही आहे, ही लॉटरीसारखं नाही आहे. जे पार्टिसिपंट असतात ना तिकडे त्यांना आपली बुद्धिमत्ता वापरायला लागते, आपले टॅलेंट्स वापरायला लागते आणि ते आपल्या मेरिटवरती आपल्या हुशारीवरती तो गेम जिंकतात. त्यामुळे हा जुगार नाही आहे. म्हणून त्याने डिफाईन केलं की मनी गेमिंगला आम्ही काय म्हणतो, त्याला पैसे मिळणार आहेत ना, मग तो आपली बुद्धिमत्ता वापरून करो किंवा न करो, काही करो, आपले स्किल कौशल्य वापरो अगर न वापरो, बेस्ड ऑन स्किल, चान्स और बोथ अँड वेदर द सेम इज परमिसिबल और अदरवाईज अंडर एनी अदर लॉ. हे सगळं काय येईल ऑनलाईन मनी गेमिंगमध्ये येईल. म्हणजे इकडे बघा, इथे ऑनलाईन मनी गेमिंग आलं, इथे वरती ऑनलाईन मनी गेमिंग दिलं आहे, ते ऑनलाईन गेमिंग पण डिफाईन केलं आहे आणि ऑनलाईन मनी गेमिंग पण डिफाईन केलं आहे. कशाला म्हणायचं, मग काही लोक असे कोर्टात गेले होते की आमचं तसं रमीसारखा जुगार नाही आमचा, आमच्याकडे स्किल लागतं, टॅलेंट लागतं, बुद्धिमत्ता लागते. मग तुम्ही ती कॅटेगरी जी आहे ती अशा लोकांची नाही जे निकम्मे नालायक आहेत, जे हुशार आहेत, त्यांच्याकरता आम्ही बनवतोय. तुम्ही आम्हाला त्यात तुलू नका. पण गव्हर्नमेंटने सगळ्यांना आमच्यासाठी सगळं सेम आहे, आम्ही त्यांना पण त्याच कॅटेगरीत घेणार. ते वेगळ्या लोकांच्या करत तुम्ही जरी भात बनवत असाल तरी पण आम्हाला GST पाहिजे. ओके, रमी खेळताना समाज मानधन काय मान सन्मान देत नसेल, यांना देत असेल, पण आम्हाला तुम्ही GST द्या, आम्हाला GST पाहिजे. ओके, व्हर्च्युअल डिजिटल असेट हे इन्कम टॅक्स कायदा डिफाईन केला आहे त्याप्रमाणे घ्यायचे. ॲक्शनेबल क्लेम मीन्स अ क्लेम विच कॅन बी एन्फोर्स थ्रू द कोर्ट ऑफ लॉ. डेप ड्यू फ्रॉम वन पर्सन टू अनदर इज ॲक्शनेबल क्लेम. बघितलं आपण अगोदर, जास्त मग डीपमध्ये जात नाही. आता सगळे ॲक्शनेबल क्लेम काय आहेत GSTच्या स्कोपच्या बाहेर आहेत, एक्सेप्ट आता आपल्याला क्लिअर झालं कुठल्या ॲक्शनेबल क्लेमवर GST येईल. स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम याचा बेटिंग, गॅम्बलिंग, हॉर्स रेसिंग, लॉटरी आणि ऑनलाईन मनी गेमिंग, असे ऑनलाईन मनी गेमिंग ज्यामध्ये स्किल कौशल्य वापरायला लागू वगैरे न लागू, सगळ्यावरती GST येईल. कारण ते सगळे शेड्यूल 3च्या बाहेर आहेत, ते पॅरा 6 जो आहे ॲक्शनेबल क्लेम याच्या बाहेर आहेत. सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम अ प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी to another place in the non-taxable territory without such goods entering into India. Sachin register in GST in India, procuring म्हणजे परचेस करतो गुड्स ऑस्ट्रेलियाकडनं आणि सेंडिंग दॅट सेम डायरेक्टली टू द कस्टमर इन इंग्लंड विदाउट सच गुड्स एंटरिंग इंटू. भारतामध्ये येतच नाहीत गुड्स ते, तर याच्यावरती सचिनला कुठल्याही प्रकारचा GST भरण्याची गरज नाही. गुड्स जर इम्पोर्ट केले ना, इम्पोर्टचा अर्थ काय होतो की दुसऱ्या कंट्रीतनं भारतामध्ये आले, मी घ्यायला नाही पुढे त्याची व्याख्या पण काय इम्पोर्ट घ्यायला म्हणतात, त्यात ते येतच नाही, ते भारतामध्ये एंटरच झाले नाही. पण त्यांनी आपले कष्ट घेऊन काय केलं, परचेस केले आणि त्याच्याकडे एक बायर आहे जो वेगळ्या कंट्रीमध्ये तो परचेस करून तिकडे गुड्स सेल करतो आणि फॉरेन करन्सी भारताला मिळते आणि परत भारत बनणार. GST पण द्या, तर नको आहे आम्हाला GST. तुम्ही करा अशी खरेदी विक्री आणि आपल्याकडे फॉरेन करन्सी आणा. दुसरं पुढचा पॅरा जो आहे, सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स टू एनी पर्सन्स. आता इथे काय झालं बघा, गुड्स बाहेरच्या कंट्रीतल्या भारतामध्ये आले, गुड्स भारतामध्ये आले तर ज्याचे गुड्स असतात त्याला तो त्या गुड्सचा मालक आहे याचे डॉक्युमेंट दाखवायला लागतात. कस्टममध्ये जाऊन दाखवले की गुड्स त्याला मिळतात, पण त्याला त्यावर कस्टम ड्युटी आणि GST भरायला लागतो. जर त्या व्यक्तीकडे ते भरायला पैसे नसतील किंवा त्याला ते गुड्स आत्ता नको असतील तर तो काय करतो, तिकडे तशी प्रोसिजर आहे की हे गुड्स मला तुम्ही द्या पण हे वेअरहाऊसमध्ये ठेवायचे मला, मी हे घेऊन जाणार नाही. घेऊन जाणं म्हणजे होम क्लिअरन्स, होम कन्झम्पशन. तो कस्टमच्याच कंट्रोलमध्ये ठेवतो पण वेअरहाऊसमध्ये त्याचं भाडं भरतो. त्यावेळेस त्याला कस्टम ड्युटी आणि GST भरायला लागत नाही. आणि जे राहिले का ते जमा आहेत, तो जेव्हा येईल तेव्हा तो कस्टम ड्युटी आणि GST भरून घेईल. आता इथे काय होतं, याला म्हणतात इन बॉन्ड सेल. याला म्हणतात एक्झाम्पलला ह्या इन बॉन्ड सेल की सचिन रजिस्टर इन GST इन इंडिया, परचेस गुड्स फ्रॉम ऑस्ट्रेलिया
goods reach to JNPT port, India and kept the goods in custom bonded warehouse without clearing for home consumption. म्हणजे हे गव्हर्नमेंटला माहिती आहे की हे गुड्स त्यांनी सोडून घेतले नाही आहेत. कुठे आहेत? कस्टमच्याच बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये आहे. आणि त्यानंतर इन द मेन टाईम मिस्टर सचिन सोल्ड दिस गुड्स टू मिस्टर सहवाग वाईल दे वेअर इन वेअरहाऊसला असतानाच तो काय करतो, ते गुड्स दुसऱ्याला विकतो, सेल करतो. पण हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सेल आहे, ह्यात कन्सिडरेशन पण आहे. पण ह्यांनी काय केलं आहे, अशा प्रकारे सेल झाला तर हे सेल नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस. एकदा का त्यांनी होम कन्झम्पशन घेतलं, एवढी भरली, जीएसटी भरला आणि मग बाहेर येऊन विकलं तर मग त्यावर जीएसटी लागेल. पण जोपर्यंत ते कस्टममध्ये आहे, इनबाउंड सेल होतो, त्यावेळेस त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. जोपर्यंत कस्टमरला क्लिअर होत नाही, एनी गुड्स मागवले, कस्टममध्ये आणले, त्याने तिकडे डॉक्युमेंटेशन केलं कस्टमरकडे जाऊन की हे वेअरहाऊसमध्ये ठेवा, मग ए बीला देईल आणि बी जेव्हा घ्यायला जाईल तेव्हा एने बीकडून जे पैसे घेतलेत, हे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यावर जीएसटी येणार नाही. बी ते क्लिअर करेल आणि बाहेर जाऊन मग विकेल त्यावेळेस जीएसटी येईल. हे झालं म्हणतात इनबाउंड सेल. आणि दुसरं आहे हायसी सेल. म्हणजे इथे काय केलं की ज्यावेळेस गुड्स निघाले, समजा गुड्स इम्पोर्ट करतोय चायनामधनं, सचिन इम्पोर्ट करतोय चायनामधनं, आणि जेव्हा गुड्स तिकडे मार्गस्थ होत आहेत, समुद्रामध्ये आहेत, त्यावेळेसच त्यांनी सहभागाला सांगितलं की गुड्स येत आहेत, तुम्हाला मला पाहिजेत. त्यांनी इमिजिएटली डॉक्युमेंट बनवले आणि त्याच्या टायटल जे आहे ट्रान्सफर केलं, गुड्स सेल केले. डॉक्युमेंट जे गुड्स येतील मालक तू. ओके. पहिल्या केसमध्ये दुसऱ्या केसमध्ये फरक काय? ए आणि बीमध्ये. एमध्ये गुड्स कस्टममध्ये आले आणि दुसऱ्यामध्ये कस्टममध्ये येणं अगोदरच समुद्रामध्ये मार्गस्थ असताना त्यांनी गुड्स विकले, डॉक्युमेंट दिले बायरला. मग बायर जाऊन काय करेल? कस्टम क्लिअरन्स करेल. पहिल्या केसमध्ये पण कस्टम क्लिअरन्स बाहेरच करतो, पण पहिली स्टेप कस्टम वेअरहाऊसमध्ये गुड्स जमा करायचं काम जो आहे तो पहिला ओनर करतो. ए मध्ये हे आहे की कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये जमा करण्याचं काम ओनर करतो आणि मग ते कस्टम क्लिअरन्स पुढचा जो करायचा आहे तो मग बाहेर करतो. ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन शेड्यूल 372 मध्ये शेड्यूल 3 आलं. तसेच यामध्ये बी क्लॉजमध्ये काय दिलं आहे? सच ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन्स अंडरटेकन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल, स्टेट किंवा लोकल अथॉरिटी, जिकडे ते त्यांचं काम काय, ॲज अ पब्लिक अथॉरिटी आपली ड्युटी निभावत आहेत. गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की ट्रान्झॅक्शन्स किंवा ॲक्टिव्हिटी नायदर सप्लाय गुड्स नॉर सर्व्हिस असतील, त्यामध्ये त्यांनी एक नोटिफाय केलं आहे की सर्व्हिसेस जे पंचायतचे फंक्शन आहेत किंवा म्युन्सिपॅलिटीचे फंक्शन्स आहेत जे डिफाईन केले गेले, नोटिफिकेशन नंबर दिला याचा आर्टिकल 243G आणि 240W मध्ये फंक्शन काय असतील ते फंक्शन ज्या वेळेस पंचायत किंवा म्युन्सिपॅलिटी परफॉर्म करते आणि ते नागरिकांकडून काही चार्जेस घेते, त्यासाठी त्या चार्जेसवरती जीएसटी येणार नाही. पाणीपट्टी आहे, जर त्यात ती असेल, घरपट्टी त्यात ती असेल की तुम्ही त्यांना काय सुविधा देताय म्हणून तुम्ही चार्जेस घेताय, त्याच्यावर जीएसटी येणार नाही. जे तुम्ही सर्च केलं की आर्टिकल 243G काय, गुगल केलं तुम्हाला कळेल, 243W करा काय कळेल, ती जी फंक्शन्स आहेत त्याच्यावरती कुठलीही अमाऊंट आकारली जर असेल नागरिकांकडनं त्याच्यावर जीएसटी येणार नाही. तसंच जे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे याच्यावर जीएसटी लागत नाही. सेक्शन 9(1) वाचू तेव्हा मी सांगेन परत ते. पण त्याचं लायसन्स काढलं जातं. जे दुकान असतं ना, शॉप असतं ना, दारूचं दुकान असतं, त्याच्याकरता लायसन्स लागतं. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ग्रँट ऑफ अल्कोहोलिक लिकर लायसन्स अगेन्स्ट कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ लायसन्स फी. काय राज्य म्हणतात लायसन्स फी, काय राज्य म्हणतात ॲप्लिकेशन फी, काही नाव असेल, जे लायसन्ससाठी जे काय अमाऊंट दिली जाते त्या अमाऊंटवरती जीएसटी येणार नाही. ते ₹1,00,000 असो, 2 लाख असो, 5 लाख असो, 50 लाख असो, ती लायसन्स फी घेतं स्टेट गव्हर्नमेंट. कशा करता? ते शॉप काढण्याकरता. कशा करता? कुठला शॉप? अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन असेल, अल्कोहोलिक लिकर लायसन्स मिळतं, याच्याकरता काय चार्जेस द्यायला लागतात.
लायसन मिळतात तेव्हा लायसन फी द्यायला लागते किंवा ॲप्लिकेशन फी द्यायला लागते. त्या फीजवरती GST येणार नाही. हे नोटिफिकेशन आलं कधी? 30/9/2019 आलं. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटी काही चार्जेस घेतील अशा प्रकारचे, त्याच्यावर GST येणार नाही. हे नोटिफिकेशन काढून सांगितलं जाईल. हे 2 नोटिफिकेशन्स आहेत. आणखीन हे सर्क्युलर आहेत, तुम्ही वाचा, तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा माहिती मिळेल काय. आता बघा, ह्या 5 टेस्ट आहेत. पहिले तुम्ही काय टेस्ट कराल? सप्लाय आहे का. ओके, मग तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे बघाल. तिसरं बघायला लागेल, त्याच्यावरती मग सप्लाय असेल तर टॅक्स कुठला येईल? आयदर CGST AGST येईल किंवा IGST येईल. म्हणून ते बघायला लागतं की सप्लाय इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे. आता सप्लाय करणारा कोण आहे? सप्लाय करणारा, सप्लाय इज मेड बाय टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सन थ्रू सप्लाय असेल तर मग तो GST गव्हर्नमेंटकडे जमा होईल. आणि जर एक्झाम सप्लाय आहे का? इट इज नॉट एक्झाम सप्लाय. एक्झाम सप्लाय असता कामा नये आणि सप्लाय टॅक्सेबल पर्सनने केला पाहिजे. इंट्रा केला तर CGST AGST, इंटरस्टेट केलं तर IGST. सप्लाय गुड्स असेल तर गुड्सच्या प्रमाणे इनवॉइस बनवला जाईल. सर्व्हिसचा असला सर्व्हिसचा इनवॉइस बनवला जाईल. मग ज्या टाईम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय त्याप्रमाणे येईल. पहिले सप्लाय असायला पाहिजे आणि मग त्यानुसार तो पुढची जी काय इनवॉइसमध्ये जे काय रेकॉर्ड होईल, डिस्क्रिप्शन ऑफ गुड, डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस, आणि मग टॅक्सेबल रेट आणि मग टॅक्स. पण हे करणारा कोण पाहिजे? टॅक्सेबल पर्सन पाहिजे. याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या खाली आहे. त्याला GSTचा नंबर घेण्याची गरज नाही, रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. त्याला हे ॲप्लिकेबल नाही होणार. टॅक्सेबल सप्लाय करतोय, सप्लाय करणारा कोण आहे? टॅक्सेबल पर्सन आहे. मग सप्लाय इंटरनेट किंवा इंटरस्टेट करेल, सप्लाय गुड्सचा किंवा सर्व्हिसचा करेल. सप्लायमध्ये असेल तर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळेल. आणि मग आता 1A कशा करताय? तर 1A आपण ह्या करता आपल्याला पिरियड देतो की तुम्ही सप्लायमध्ये आलेला आहात. 7(1) प्रमाणे सप्लाय आहे, AA, B, C प्रमाणे सप्लाय आहे, तर तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे? त्याप्रमाणे HSN कोड बघाल तुम्ही किंवा सर्व्हिस अकाउंट कोड बघाल. रेट ऑफ GST नोटिफिकेशन गुड्सचं वेगळं आहे, सर्व्हिसचं वेगळं आहे. व्हॅल्युएशनचे सेक्शन किंवा रूल आहेत. टाईम ऑफ सप्लाय गुड्सचा वेगळा आहे, सर्व्हिसचा वेगळा आहे आणि इनवॉइस प्रोविजन पण वेगवेगळा आहे. त्याप्रमाणे हे सगळं ऑब्लिगेशन लागू होतं कोणावरती? टॅक्स पेअरवरती. त्यामुळे त्याला क्लिअरिटी पाहिजे की आपला सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे, व त्याप्रमाणे तो इनवॉइस बनवेल. त्यात HSN किंवा सर्व्हिस अकाउंट कोड टाकेल. टाईम ऑफ सप्लाय व्हॅल्युएशनचे सेक्शन रूल तरतुदी त्याला लागू होतील. आता ह्याच्यामध्ये शेड्यूल 2 मध्ये मी आत्ता घेत नाही येस बघून ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 पॅरा आहेत. ह्याच्यामध्ये 6 पॅरा आहेत. यालाही बऱ्यापैकी वेळ लागेल. आणि या 6 पॅरामध्ये तुम्ही इथे बघाल 1, 2, 3, आणखीन परत काय लँड बिल्डिंग हे 2 आहेत, इथे 1 आहे. जवळजवळ 15 ॲक्टिव्हिटी आहेत. या 15 ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजून घ्यायला लागतील, ज्यातनं तुम्हाला क्लिअर होईल की सर्व्हिस ऑफ गुड्स केव्हा म्हणायचं आणि सर्व्हिस ऑफ सप्लाय केव्हा म्हणायचं. आणि कंपोजिट सप्लाय मी तुम्हाला बोललो होतो. वर्क कॉन्ट्रॅक्ट, आणखीन हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग सर्व्हिस, कंपोजिट सप्लाय. तर ह्याला सर्व्हिस म्हटलं जातं. हे इकडे दिलेलं आहे. अगोदरच्या लॉमध्ये काय होतं? वॅट पण लागायचा आणि सर्व्हिस टॅक्स पण लागायचा. इथे काय ते सर्व्हिस म्हटलं जातं आणि याच्यावरती सर्व्हिसच्याच नोटिफिकेशनप्रमाणे याचा रेट जो आहे तो नोटिफाय केला आहे. हे सर्व्हिस आहे. मग याला सर्व्हिसचेच इनवॉइसचे रूल लागतील. व्हॅल्युएशन पण त्याचप्रमाणे होईल. हे खाली पुढे एक्सप्लेन केलं आहे. आता उद्या मी हे घेईन पुढच्या क्लासला. प्लस पुढे जाऊन हे झाल्यानंतर एवढं पूर्ण झाल्यानंतर पुढे सेक्शन 8 आहे, कंपोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लाय. ओके, कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात आणि मिक्स सप्लाय कशाला म्हणतात? आणि हे एक्झाम्पशन आहे. त्यात मला मगाशी मी सांगितलं की
हे एंट्री नंबर 13 आहे. जवळजवळ तिकडे जे नोटिफिकेशन आहे एक्झाम्शनचं ते नोटिफिकेशन नंबर सर्व्हिसचं वेगळं आहे, गुड्सचं वेगळं आहे. मुख्य नोटिफिकेशन हे आहे आणि अमेंडमेंट झाल्यात इतक्या नोटिफिकेशनमध्ये, सर्व्हिसच्या पण एक्झाम्शनमध्ये. सर्व्हिस फक्त वाढत नसतात, सर्व्हिस कमी पण करत असतात. काही सर्व्हिस त्यांनी कमी केल्या आणि ज्या सर्व्हिस एक्झाम्ट होत्या त्या टॅक्सेबल झाल्या, असं पण झालेलं आहे. त्यामुळे या नोटिफिकेशननी काही सर्व्हिस एक्झाम्ट आहेत त्या टॅक्सेबल झाल्या, टॅक्सेबल एक्झाम्ट झाल्या. मग त्यातून तुम्हाला खाली मी एंट्री दिल्यात, बऱ्याचशा एंट्री दिल्यात. तर ह्याच्यात मी जे मला सांगितलं मग अशी की एखादा व्यक्ती असा पुजारी किंवा असा पंडित म्हणून काम करतो, तर मग त्याची एंट्री कुठे आहे, तर मग ती एंट्री इथे आहे. राम जोशी, a priest, pujari, charges ₹12,000 for conducting a religious ceremony on the birthday of Ghanshyam's son. The amount charged for the conduct of any religious ceremony is exempt. Religious ceremony मध्ये काय काय येईल? Religious ceremony, a life cycle rituals including special religious pujas conducted in terms of religious texts by a person so authorized by such religious texts. ओकेजन लाईक बर्थडे, मॅरेज, डेथ. आता डेथचं कुठे त्यांनी कव्हर केलं आहे? शेड्यूल 3 मध्येच कव्हर केलं आहे, तर सप्लायच नाही आहे, पण बाकीच्या इकडे कव्हर केलं आहे. म्हणजे तुमच्यासमोर जेव्हा एखादी ॲक्टिव्हिटी किंवा एखाद्या ट्रान्झॅक्शन जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला थिंकिंग फ्लो कसा असेल? शेड्यूल 3 मध्ये आहे का? नाही आहे, मग एक्झाम्प्ट आहे का? म्हणजे सर्व्हिस गुड्सची का सर्व्हिसची आहे? ते शेड्यूल 3 मध्ये नाही आहे, मग सप्लायमध्ये येतं का? सप्लायमध्ये आलं तर एक्झाम्प्ट नाही आहे, एक्झाम नाही त्यामुळे टॅक्सेबल आहे. मग टॅक्सेबल टॅक्स करून भरेल, आयदर रिसिपंट भरेल किंवा सप्लायर भरेल. समजलं नाही का? थांबूया. केसमध्ये जे इनबॉन्ड सेल आणि एनजीटीपी मध्ये एक केस आलेली आहे, तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंटने त्याला काय दिलेलं आहे की त्याचा जो इनपुट टर्नओव्हर आहे ना तो आउटपुट पेक्षा कमी दाखवतो. त्यामध्ये